दिल्ली में लाठीचार्ज के खिलाफ ऑल महाराष्ट्र बंद। नांदेड़ में ऑल पार्टी इजलास में मुतादिद जमातों की हिमायत। दिल्ली में तलबा पर किए गए मुबैना लाठीचार्ज के खिलाफ वंचित बहुजन अघाड़ी के सरबराह एडवोकेट प्रकाश अम्बेडकर ने 23 जुलाई को रियासतगीर महाराष्ट्र बंद की अपील की है। इसी सिलसिले में बुध के रोज नांदेड़ के सरकारी रेस्ट हाउस में एक हमख्याल सियासी जमातों का अहम इजलास मुनक़िद हुआ। इजलास में कांग्रेस, शिवसेना, ठाकरे ग्रुप, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, शरद पवार, सीपीआई और पीआरपी ने नांदेड़ बंद की हिमायत का ऐलान किया। वंचित बहुजन अघाड़ी के रहनुमा और नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के ग्रुप लीडर इंजीनियर प्रशांत इंगोले ने बताया कि जुमा 23 जुलाई को सुबह 11 बजे आईटीआई से एहतजाजी मार्च का आगाज़ होगा, जो वर्कशॉप, राज कॉर्नर, शेतकरी पुतले से होता हुआ दोबारा आईटीआई, शिवाजी नगर, वजीराबाद और पुराना मोंडा तक निकाला जाएगा। उन्होंने नांदेड़ के शहरियों से अपील की है कि वह इस बंद और एहतजाजी मार्च में भरपूर शिरकत करके अपना ताउन दे। इजलास में एनसीपी शरद पवार ग्रुप के रहनुमा भगवान आलेगांवकर, शिवसेना ठाकरे ग्रुप के जिला सदर बबनराव बारसे, कांग्रेस के जिला सदर विट्ठल पावड़े, शहर सदर अब्दुल गफ्फार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के शेख शफी, वंचित बहुजन अघाड़ी के जिला सदर राज अटकोरे, शंकर महाजन, श्याम कामड़े समेत मुतादिद कारपोरेटर्स, ओहदेदारान और कारकुनान मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। काल जंतर मंतर दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची साहेबांनी हाक दिलेली आहे। त्या हाकेला नांदेड जिल्ह्याच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाध्यक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला शिवसेना उभाटा गटाचे बबन बारसे असतील, प्रकाश मारावार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भगवानराव आलेगांवकर साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे, शहर अध्यक्ष गफ्फार भाई यांनीसुद्धा आणि तसेच मनसेचे मॉन्टी सिंग, आमचे शहराध्यक्ष शफी भाई यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे। उद्या 23 रोजी आम्ही नांदेड जिल्हा हा शांततेत कडाकड बंद ठेवणार आहोत। या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व महाविद्यालयांनी, सर्व जनतेंनी, विद्यार्थ्यांनी, विविध संघटनांनी, विविध कामगारांनी, विविध ॲटो युनियननी आम्हाला पाठिंबा जाहीर करत आहेत। या पाठिंब्यामुळं उद्याचा बंद हा आम्ही संविधानिक मार्गाने काढणार आहोत। शांततेत हा बंद होणार आहे। या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय संविधान। 20/7/2026 रोजी नांदेड बंदचं आवाहन आमचे सहकारी, समविचारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि बाळासाहेब आंबेडकरनी केलेलं आहे। त्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी होणार आहोत। काल दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदचं त्यांनी जे पुकार केलेली आहे त्यांना नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे। मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने एवढंच आवाहन करतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी, त्यातल्या त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सामील होऊन सर्व पक्षीय हे बंद आहे याच्यामध्ये सामील व्हावं असं मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर आवाहन करतो। उद्या नीटच्या विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आणि जो नीटचा घोटाळा झाला त्याच्या निषेधार्थ मागच्या बऱ्याच दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन चालू आहे। राहुल गांधी पण छात्रों की गूंजच्या माध्यमातून देशभर आंदोलन करत आहेत। काल त्यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पण लाठीचार्ज झाला आणि राहुल गांधींना पण लाठीचार्ज झाला। याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा नीटच्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे। या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही काँग्रेस पक्षाचं पण यांना वंचितसोबत आहोत, कारण हा विषय विद्यार्थ्यांचा आहे, भावनेचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि सर्व नांदेडकरांना आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वंचित असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या माध्यमातून विनंती करतो की उद्या एक दिवस नांदेड बंद ठेवून आपण विद्यार्थ्यांप्रतीची आपली भावना व्यक्त करावी। काल दिल्ली येथे अमानुषपणे जो विद्यार्थ्यांवर जे मारहाण झाली याच्या निषेधार्थसुद्धा आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिल्ली येथे जंतर मंतरवर माननीय अमितसाहेब ठाकरे यांचासुद्धा पाठिंबा होता आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केला महाराष्ट्रभर की पूर्ण महाराष्ट्र उद्या 23 जुलैला बंद ठेवण्याचं। या आंदोलनाला बंदला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष मांटीसिंग जागीरदार यांच्या आदेशाने प्रतिनिधी और शहराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी समितीमध्ये बैठकीला आलेलो आहे आणि उद्या सगळे आमचे जिल्हा व तालुक्यामध्ये सगळे पदाधिकारी या बंदला पाठिंबा असेल. आमचा सहभागसुद्धा या बंदला असेल. वंचित बहुजन आघाड़ी के सर्वेसर्वा बाला साहब अम्बेडकर साहब ने जो भारत बंद का कल आह्वान करे, जिस तरह से पेपर फुटी के ऊपर विद्यार्थी के ऊपर जो लाठीचार्ज हुई, उसके चलते नांदेड़ ज़िला बंद का आह्वान आज जो सभी पक्ष के बैठक में तय हुआ, सर्व पक्ष के सभी जवाबदार यहाँ लोग हैं. मैं सोशल मीडिया के माध्यम से कि आपके माध्यम से नांदेड़ ज़िले के सभी जनता से आह्वान करता हूँ कि ये बंद के उसमें आप शामिल हो, क्योंकि विद्यार्थी का मामला है. देश के जो भविष्य है, जो हमारे विद्यार्थी, हमारे नौजवान, उनके ऊपर अत्याचार हो रहा है और ये हुकुमशाही सरकार को कहीं ना कहीं उखाड़ फेंकने का काम ये युवा ही कर सकते हैं. इसलिए आज सभी पक्ष के लोग यहाँ एकजुट होकर जो बंद का आह्वान करें, इसमें आपका सहकार्य होना बहुत ज़रूरी है. कांग्रेस पार्टी की तरफ से मेरे साथ मेरे जिला अध्यक्ष विठल पौड़े, खासदार रविंद्र चौहान और मैं महानगर अध्यक्ष अब्दुल गफ्फार के माध्यम से हम हमारा बंद आह्वान का समर्थन करते हैं. श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून उद्या नांदेड शहर व नांदेड ग्रामीणमध्ये पूर्णपणे नांदेड बंदचं आव्हान आज वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने उद्या पूर्ण नांदेड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी नांदेड शहरामध्ये सकाळी आयट्या चौक येथे 10 वाजता सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जमा होऊन शेतकरी चौक येथे जाऊन तेथून वर्कशॉप, श्रीनगर, ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, जुना मोंढा, वजीराबाद व आयट्या चौक येथे समारोप होणार आहे. तरी ज्यांना या उद्याच्या बंदच्या आंदोलनामध्ये पाठिंबा द्यायचा आहे, अशा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित होऊन उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण यात सहभागी व्हावं एवढंच बोलतो. दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जे आंदोलनाला जे पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज झाला, लोकशाही मार्गाने आंदोलन होत असताना देखील सरकारच्या वतीने जे अमानुष अत्याचार होत आहे, त्या अनुषंगाने त्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये काल श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती. बैठकीला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन सर, आमचे गटनेते प्रशांत इंगोले सर व तसेच शिवसेना गटाचे उद्धव बाळासाहेब गटाचे व बबन बारसे सर होते. अजून काँग्रेसचे विठ्ठल पावळे सर होते व असे सर्व आम्ही मिळून नांदेड बंदचं आव्हान केलेलं आहे. विशेष आम्ही या नांदेड बंदमध्ये सर्व व्यापारी संघटनेला आम्ही विनंती करत आहोत की आपण आम्हाला पाठिंबा द्यावा. व्यापारी संघटना असेल, कोचिंग क्लासेसची संघटना असेल, ॲटो युनियनची संघटना असेल, त्यानंतर छोटे मोठे जे फळ विक्रेते व कामगार संघटना असेल, यांना आम्ही विनंती करतो की उद्याच्या बंदमध्ये आपण आम्हाला पाठिंबा देऊन हा बंद यशस्वी करावा. हा बंद हा आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, जे आजचे विद्यार्थी आहेत, उद्याचे जे देशाचे भविष्य आहेत, ह्यासाठी आपण हा बंद पुकारत आहोत. धन्यवाद. विशेष या बंदमध्ये मी सर्व जे आंदोलक आहेत त्यांना एक विनंती करतो की हा बंद आपल्याला संपूर्ण शांतता मार्गानं हा बंद करायचा आहे. एक संविधानिक मार्गानं हा बंद करून आपण हा बंद यशस्वी करूया. या बंदला कुठेही गालगोट लागता कामा नये. ही सर्व आंदोलकांची स्वतःची जबाबदारी समजून आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. मुल्क के मारूफ तालीमी इदारे शाहीन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस नांदेड़ ने नीट 2027 की तैयारी करने वाले बासलाहियत रिपीटर्स तलबा के लिए एक खुसूसी और मुकम्मल तौर पर मुफ्त कोचिंग प्रोग्राम शाहीन 50 नीट रिपीटर्स 2027 बैच का ऐलान किया है। इस स्कीम के तहत 50 मुंतखब तलबा को मुफ्त कोचिंग फराहम की जाएगी जिन्होंने नीट 2026 में शिरकत की हो और जिनमें 425 या इससे ज़ायद नंबर हासिल करने की सलाहियत मौजूद हो।
शाहीन एकेडमी इंतज़ामिया का मानना है कि एक इम्तिहान किसी तालिब इल्म की मुकम्मल सलाहियत का पैमाना नहीं हो सकता, बल्कि कामयाबी के लिए मेहनत, इस्तिकामत और बाज़ औक़ात एक दूसरे मौके की भी ज़रूरत पड़ती है। इसी तस्वुर को सामने रखते हुए नीट रिपीटर्स के लिए ये खुसूसी बैच शुरू की जा रही है ताकि वो नीट 2027 के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल कर सके। शाहीन एकेडमी नांदेड़ के इस खुसूसी प्रोग्राम में कंप्लीट सिलेबस, वीकली टेस्ट, नीट तर्ज के मॉक एग्ज़ाम्स, ऑफलाइन और ऑनलाइन हाइब्रिड क्लासेस की सहूलत, रोज़ाना प्रैक्टिस और डाउट्स क्लियरेंस सेशंस, इनफरादी रहनुमाई और हौसला अफजाई के साथ साथ कारकर्दगी का तज्जिया और बेहतरी के खुसूसी मंसूबे शामिल है। एकेडमी के मुताबिक इसके तहत पहली बैच का आगाज़ 6 जुलाई से हो रहा है, जबकि सेकेंड बैच का 20 जुलाई से आगाज़ हो रहा है। नशिस्तें महदूद है, इसलिए ख्वाहिशमंद तलबा से जल्द अज जल्द दरख्वास्त देने की अपील की गई है। वाज़ेह है कि शाहीन एकेडमी नांदेड़ से तालीम हासिल करने वाले तलबा ने गुज़िश्ता बरसों में नीट और JEE के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल कर चुके हैं और ये सिलसिला इसी तरह आगे भी जारी रहेगा इंशाअल्लाह। मज़ीद मालूमात के लिए तलबा और सरपरस्त हजरात शाहीन एकेडमी हस्सापुर वागी रोड बाईपास के करीब नांदेड़ से रब्ता कर सकते हैं या स्क्रीन पर दिए जा रहे मोबाइल नंबर पर भी मालूमात हासिल की जा सकती है। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़।